अखिल हिंदुस्थानचा मसनवटा झाला तेही पापच आणि हिंदूंच्या सहिष्णुतेच्या चिंध्या चिंध्या झाल्या तेही पापच। आपल्या भूमीत अशांतीची आग लावली, हिंदूंचा कत्तलखाना सुरू केला। आई देखत लेकीवर आणि लेकी देखत आईवर बलात्कार झाले। आपल्या देवदेवतांच्या सुंदर मूर्त्यांच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडवल्या। धर्माच्या नावाखाली आपल्या सद्भावनेला लालबुंद स्थळीचा चटका दिला। दिला ना आचार्य? हा? हो म्हणजे पोर्तुगीजांचा पितामह वास्को द गामा यानं झामोरीन राजाच्या ब्राह्मण वकिलांचे कान कापून त्याच्या जागी कुत्र्याचे कान शिवले हे ठाऊक आहे तुम्हास? 800 हिंदू नावाड्यांचे नाक कान छाटून त्यांची भाजी करून ब्रह्मवृंदास खायला घातली हे ठाऊक आहे तुम्हाला? लहान लहान बाळांना त्यांच्या आयांपासून हिसकावून घेऊन त्या लेकरांना जात्यात दळलं हे ठाऊक आहे तुम्हास? एवढी एवढी घोर विटंबना होते आहे। ओम संपला, ओमकार संपवला, हर हर ऐकू येईनासा झाला। आणि हे सगळं का घडतं? हे घडतं आपल्या बोटचेप्या तत्वामुळं। धर्मात घ्यायचं नाही का तर धर्म भ्रष्ट होतो। अहो आचार्य, हे असं सुरू राहिलं तर भ्रष्ट होण्यापुरता तरी धर्म उरेल का? थांबू नका शंभूराजे, बोला। तुमच्या शब्दातून वास्तव बाहेर येत आहे, बोला। महाराज, आज माय मराठी विसरून कित्येक लोक फारसी अरबी भाषा बोलतात। परभाषेचं कौतुक त्यांना, पण ज्ञानोबांची पैज विसरणं हे सुद्धा पापच। गेली कित्येक वर्ष हे पाप चाललं आणि आजही तेच पाप हिंदूंच्या नाकावर टिचून नाचतं। आणि आपण हातातली पळी पंचपात्रावर आपटत रामरक्षा म्हणत देवघरात दडून बसलो। तेव्हा समशेर घेऊन समोर उभे राहिलो असतो तर का नाही उभे राहिलो? ही अवहेलना, ही विटंबना कशी कशी बघवली सताड उघड्या डोळ्यांनी। एक लक्षात घ्या, हिंदुस्थानावर चालून आलेल्या कुठल्याही परकीय आक्रमकानं आपल्याबरोबर कुटुंब कबिला आणला नव्हता। मग ते यवन असोत, फिरंगी असोत वा डच, कुणीही। त्यांनी इथल्या स्त्रियांवर अत्याचार केले। हा आत्ताचा विस्तार तसा आहे। आपण कल्पनाही करू शकत नाही एवढे भयंकर अत्याचार केले आपल्या माता भगिनींवर। ते करतात, करत राहतात आणि आपण म्हणतो आपल्याला काय करायचंय? आचार्य, आमच्या आबासाहेबांनी आणि आऊसाहेबांनी असाच निष्क्रियतेचा विचार केला असता तर? राजा हो परचक्रते, त्यांची सत्ता आणि सत्तेपुढे शहाणपण चालतं का? सत्तेपुढे शहाणपण चालत नाही। म्हणून विजयनगर साम्राज्याच्या राजा रामरायाचं मस्तक छाटून ते विजापुरात गटाराच्या तोंडाशी बसवून त्यातून मलमूत्र वाहू देणाऱ्या इब्राहिम आदिलशहाला श्री दत्तगुरु प्रसन्न आहेत अशी अफवा कोणी पसरवली? का लोकांची दिशाभूल केली सत्तेपुढे शहाणपण चालत नाही म्हणून? कित्येक राजपुतांनी मोगलांची रोटी बेटीचे व्यवहार केले का सत्तेपुढे शहाणपण चालत नाही म्हणून? स्वतः अकबरानं स्थापन केलेल्या दीने इलाही धर्माला काशीच्या 10,000 पंडितांनी मान्यता दिली, त्याचं आचरण सुरू केलं, तेव्हा कुठं गेली होती धर्माची प्रतिष्ठा? आचार्य, मोगलांकडून मिळालेल्या सोन्याच्या मोहरेवर पाणी शिंपडून ओम स्वस्ति श्री म्हटलं की सोन्याची मोहर शुद्ध होते। होते ना आचार्य? हो। ज्या धर्मात सोन्याची मोहर शुद्ध होऊ शकते त्याच धर्मात हाडामांसाची माणसं शुद्ध होऊ शकत नाहीत। हा कुठला धर्म?
म्हणूनच आमची विनंती आहे आचार्य, नेताजी काकांना पुन्हा धर्मात घ्यावं. ते शक्य नाही युवराज, कारण धर्म हा शास्त्राला बांधील आहे. आचार्य, आपला धर्म शास्त्राला आणि दुसऱ्यांचा धर्म शस्त्राला बांधलेला आहे. पण ही गोष्ट आता तरी आपल्याला समजायला हवी, कारण आता हिंदूंच्या हाती टिचभरच भूमी उरलेली आहे. त्यामुळे आता शास्त्र थोडं बाजूला ठेवून आपण हे शस्त्रालाच बांधायला हवं. आणि केवळ शस्त्राला बांधून काही होणार नाही, तर हे शस्त्र पेलणारे सक्षम कणखर हातही आम्हाला हवे आहेत. कठीण आहे. तुम्हाला जर ही गोष्ट कठीण वाटत असेल तर नेताजीरावांना आम्ही धर्मात घेऊ. महाराज, आपण घ्यालही, परंतु धर्म त्याला संमती देणार नाही. मग कशाला संमती देणार धर्म? पंडित जगन्नाथानं धर्म बदलला त्याला संमती देणार? की भैरव भट्ट, तानसेन, बिरबल, मलिक काफूर यांना संमती देणार? की विद्यानगरीचे विजापूर झाले, भागानगरचे हैदराबाद झाले, खडकीचे औरंगाबाद, धाराशिवचे उस्मानाबाद, विद्यापुरीचे इस्लामपूर झाले, याला संमती देणार? अंतर्मुख होऊन विचार करा आचार्य, विचार करा. नाहीतर पांडवाचा पीटर, राहीबाईची रोशम्मा आणि विष्णू शास्त्र्यांचा विष्णू खान किंवा विलीस व्हायला वेळ नाही लागणार. आम्ही शंभूराजांच्या मताशी सहमत आहोत. हो हो, आम्ही सहमत आहोत. आचार्य विष्णू शास्त्री, आता आपला निर्णय. ठीक आहे महाराज. नेताजीरावांना धर्मात घ्यायला आम्ही तयार आहोत. वा, वा आचार्य वा. आचार्य, आपण खरोखरच कौतुकास पात्र आहात. हा आपला हिंदू धर्म महानच आहे. प्रत्येक धर्म महान असतो, पण त्यांचे अनुयायी तो बदनाम